रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 95 हा पाहणार आहोत. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी संगतीचा प्रभाव आणि वाईट मार्गावर जाण्याचा धोका अतिशय सोप्या शब्दात सांगितला आहे. माणूस जसा संग करतो तसा तो बनत जातो. चुकीच्या लोकांमध्ये राहून आपण त्यांना सुधारू शकतो असा अहंकार ठेवू नका, कारण उलट त्याचाच प्रभाव आपल्यावर पडू शकतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज संत संग, चांगले विचार आणि सदाचार यांचे महत्त्व शिकवतात. या अभंगातून एक मोठा जीवनधडा मिळतो. वाईट मार्गावर चालणाऱ्यांना सुधारण्याचा प्रयत्न करताना स्वतःचे पाऊल चुकीच्या दिशेला पडू नये. तर चला अभंग पाहूया. चोरे चोराते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो. शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईल आपुले तिच्या ऐसे. तुका मने भीतो पुढे लिया दत्ता, म्हणून चिंता उपजली. चोरे चोराते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो. या ओळीत संत तुकाराम महाराज म्हणतात की एखादा चोर दुसऱ्या चोराला उपदेश करीत असेल, काहीतरी सांगत असेल, तर त्यांच्या मनातही चोरीचेच विचार असतात. कारण ज्याचा स्वतःचाच अभ्यास, सवय किंवा वृत्ती जशी असते तसेच तो दुसऱ्याला शिकवतो. याचा खोल अर्थ असा आहे की माणूस आपल्याला स्वभावाप्रमाणेच वागतो. ज्यांच्या मनात लोभ असेल, फसवणूक, वाईट विचार किंवा चुकीच्या सवयी असतात, तो दुसऱ्यालाही तसाच मार्ग दाखवतो. म्हणूनच आपण कोणाचा सल्ला ऐकतो हे फार महत्त्वाचे आहे. आजच्या जीवनातही ते तितकेच खरे आहे. चुकीच्या मित्रांच्या संगतीत गेल्यावर अनेक तरुण वाईट सवयीकडे वळतात. सुरुवातीला फक्त मजा म्हणून सुरू झालेल्या गोष्ट नंतर आयुष्य बिघडवतात. म्हणूनच संत तुकाराम महाराज सावध करतात की चुकीच्या व्यक्तींकडून योग्य मार्गदर्शन मिळू शकत नाही. शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईल आपुले तिच्या ऐसे. शिंदळी म्हणजे वाईट आचरण करणारी स्त्री. महाराज म्हणतात की तिच्या मागे मागे चालत राहिल्यास आपलेही जीवन तिच्यासारखेच होईल. येथे पाऊल हा शब्द फक्त चालण्याचा नाही, तर जीवन मार्गाचा प्रतीक आहे. आपण ज्या लोकांचे अनुकरण करतो त्यांचा प्रभाव नकळत आपल्या विचारावर आणि वागण्यावर पडतो. वाईट संगती सुरुवातीला आकर्षक वाटते, पण हळूहळू ती माणसे, चारित्र्य, मन आणि संस्कार बदलते. म्हणूनच संत सांगतात की चुकीच्या लोकांच्या मागे जाणे म्हणजे स्वतःचेच नुकसान करून घेणे होय. या ओळीतून संगतीचे महत्त्व स्पष्ट होते. चांगल्या लोकांबरोबर राहिल्यास मन शुद्ध होते, विचार चांगले होतात आणि जीवन योग्य दिशेला जाते. पण वाईट संगती माणसाला अधोगतीकडे नेते. विद्यार्थ्यांसाठी हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. अभ्यास करणारे, प्रामाणिक आणि चांगले मित्र निवडले तर प्रगती होते. अभ्यासात चांगले मार्क होतात, पेपरामध्ये तुमचे चांगले मार्क होतात. पण वाईट सवयी असणाऱ्या लोकांच्या मागे गेल्यास आयुष्य बिघडू शकते. तुका मने भीतो पुढे लिया दत्ता, म्हणून चिंता उपजली. या ओळी संत तुकाराम महाराज म्हणतात की मला पुढे काय होईल याची भीती वाटते, म्हणूनच माझ्या मनात चिंता निर्माण झाली आहे. महाराजांना भीती कशाची आहे? तर चुकीच्या संगतीमुळे माणूस अधःपतनाकडे जाऊ शकतो याची ते स्वतःलाही सावध ठेवतात आणि इतरांनाही इशारा देतात. संतांचे मन नेहमी शुद्ध असते. ते स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी चिंता करतात. लोक चुकीच्या मार्गावर जाऊ नये, त्यांचे जीवन व्यर्थ होऊ नये म्हणून ते प्रेमाने उपदेश करतात. ही ओळ आपल्याला आत्मपरीक्षण शिकवते. आपण कोणाच्या सहवासात आहोत, कोणाचे विचार ऐकतो, कोणाचा आदर्श ठेवतो हे सतत तपासले पाहिजे. या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी संगतीचा प्रभाव हा महत्त्वाचा विषय शिकवला आहे. वाईट संगती टाळावी, चुकीच्या मार्गांवर चालणाऱ्यांचे अनुकरण करू नये, चांगल्या लोकांच्या सहवासात राहावे, आपले विचार आणि वर्तन सतत शुद्ध ठेवावे, दुसऱ्यांना सुधारताना स्वतः बिघडू नये याची काळजी घ्यावी. संतांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा वाटतो. मोबाईल, सोशल मीडिया आणि चुकीचे प्रभाव यामुळे अनेक लोक दिशाभूल होतात.
अशा वेळी संत तुकाराम महाराजांचे विचार आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगातून अत्यंत साध्या शब्दात मोठे जीवन तत्व सांगितले आहे. माणूस ज्या संगतीत राहतो तसाच बनतो. म्हणूनच चांगल्या विचारांची, चांगल्या मित्रांची आणि संतांच्या शिकवणीची साथ ठेवा. आता पहा, जर एखादा आंबा डागीला असेल तर तो जर दुसऱ्या आंब्यासोबत ठेवला तर तो सगळ्या आंब्यांना नासवतो. हे खरं आहे ना? हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणून वाईट मार्ग टाळून सदाचार, प्रामाणिकपणा आणि भक्तीचा मार्ग स्वीकारावा, तर जीवन सुंदर आणि शांत होते. रामकृष्ण हरी मंडळी.